विश्रांतीनंतर पावसानं राज्यभरात पुन्हा एकदा थैमान घातलंय। पावसामुळे पिकांचं मोठं नुकसान झालंय। पुराचं पाणी घरांमध्ये शिरलंय, त्यामुळे घरात ना खायला उरलं ना शेतात पुन्हा पेरायला। पावसाच्या हाहाकारानं होत्याचं नव्हतं झालं आणि शेतकऱ्यांच्या अश्रूचा बांध फुटलाय। बा परमेश्वरा पांडुरंगा बसकर आता। बळीराजा खचलाय। किती परीक्षा बघशील त्याची। त्यांच्या हातात जे होतं त्याचं नव्हतं झालं। स्वप्नांचा चिखल झाला, संसार उघड्यावर आला। पुराचं पाणी ओसरलं आणि आता पुन्हा भरलंय। हे भरलेलं पाणी पुन्हा ओसरेलही, मात्र तुझ्या या माऱ्यामुळे त्यांच्या डोळ्यातला हा अश्रूंचा महापूर आयुष्यभर तसाच राहील। नेते मंडळी बांधावर पोहोचले, मदतीचं आश्वासन दिलं, पाठीवर हात ठेवून धीर दिला, मात्र त्यांना आता गरज आहे तुझ्या आधाराची। समजून गेलं बाळा, मला पागला हातरायला काही नाही, का साडीने असाय नाही। नुकसान झालेलं आहे आणि घरात स्लॅब लेवलला पाणी होतं। सगळ्या इलेक्ट्रिक वस्तू आणि सगळे काय प्रपंच घरचा आहे, गहू ज्वारी तांदूळ काय कपडे लत्ता सगळं भिजलेलं आहे। मुलगा शिकून मोठा होईल, नोकरीला लागेल, 5वीला पुजलेलं दारिद्र्य कायमचं दूर होईल। पण या पुरात त्याच्या वह्या पुस्तकं पेन पाटी पेन्सिल सर्व काही नष्ट झाले आणि यासोबत त्याची स्वप्न देखील वाहून गेली। त्यामुळे शिकवायचं कसं, जगायचं कसं असे असंख्य प्रश्न शेतकऱ्यांपुढे आवासून उभे आहेत। शेताचं नुकसान झालेलं आहे नाही का? हे नुकसान व्हायले, पाणी आली तुंबेले, बरं सोयाबीन पेरेले, ते बंद नुकसान झालेलं तिचं बंद। आता आम्ही आम्हाला कोण करू घालून पैसे उरावर अजून रोखायचे। सोयाबीन पेटली, सोयाबीनच जेवण झाला, पावसानं दणका ढून गेला। यावर्षी तुझी कृपा होईल म्हणून त्यानं सावकार आणि बँकेच्या पायऱ्या झिजून कर्ज घेतलं। तुझ्या भरवशावर पैसा मातीत पेरला। चांगलं उत्पन्न मिळेल, दिवाळी दसरा गोड होईल, मुलांना 2 जोडी कपडे होतील। डोक्यावरचे 2 पैसे फेडून पोरांची लग्न करता येईल अशी स्वप्न त्यानं बघितली होती। मात्र आता लग्न दूरच राहिलं। बँक आणि सावकाराच्या जाचा तो सापडला। त्यांच्या रोजच्या तगाद्या पुढे सुद्धा त्यानं आता हार मानलीये। त्यामुळे घरात असणारी दोर कधी त्याच्या गळ्याला लागली तेही त्याला कळलं नाही। पप्पाला धार काढली, दूध घातलं, मग गाय सोडलं, पाणी पाजलं, तिकडे गेलं आणि गळफाशी घेतली। मग त्यांना सारखंच कर्जाचे फोन येतात, त्यांना टेन्शन आहे। कधीपासून टेन्शन आहे वगैरे काय म्हणत होते का? 8 दिवस झालं ती रडत पण होत। कशासाठी? सारखंच फोन यायलात म्हणून दाखवत पण होता आम्हाला। त्या बँकेचं आहे काय 6,70,000 रुपये काहीतरी, कोणाची अण्णासाहेब पाटलाचं ट्रॅक्टरचं आहे काहीतरी, त्याचं हप्ता भरायचं काय 5,000 किती त्याचं हप्ता भरायचं 5,000, पण ती 8 लाख काहीतरी कर्ज होत त्याचं 5,000 हप्ता भरल्याचे। खाजगी आहे काय, कोणाची गाय घेतलेली आहे, काय केलेलं आहे, डेअरीवाल्याचं काय आहे, काय 50,000 रुपये असा काय सगळा खेळ चालू होता। शेतात काय काय आता नेमकं? शेतात काय ऊस आहे, पाण्यात झाडं काय गेलेली मुंडकी पाण्यानं काय। पुन्हा सांगते परमेश्वरा बस कर आता। सुखानं 2 घास खाऊ दे, मोकळा श्वास घेऊ दे। शेतकऱ्याची उरली सुरली आशाही हिरावून घेऊ नको। आता तूच त्यांना हिम्मत दे, पुन्हा लढण्याची उमेद दे, दयेचा पाझर फोड आणि त्यांच्या घामाला आता मोल दे। विशाल धनगर, झी 24 तास।